नमस्कार, मी लतिका। आज आपण झटपट अशी चिकन ग्रेव्ही बनवूया। त्यासाठी बघा 1 ते 1.25 किलो चिकन घेतलेले आणि स्वच्छ धुवून घेतलेले। चिकन कसं स्वच्छ धुवायचं ह्याची पण मी रेसिपी अपलोड केलेली आहे। त्यात टाकणारे आपण हळद छोटा अर्धा चमचा घेतलेली आहे। घरचे असल्यामुळे मी ही कमी घेते। मीठ टाकणार आहे। 1.5 चमचा फ्रेश दही घेतलेले। आंबट दही बिलकुल नाहीये, घरी लावलेलं फ्रेश दही आहे। दही कसं लावायचं ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। ह्याच्यामध्ये मिरची पावडर घेतलेली आहे 1.5 चमचा, तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या। खूप जणांनी असं मला सांगितलेलं की मिरची पावडरचं चिकन होत नाही का, तर होतं। ही रेसिपी मी तुम्हाला अपलोड करते, बघा ही रेसिपी। आणि ह्याच्या जागी जर तुम्ही आता मिरची पावडर नाही टाकत, कोल्हापुरी मसाला, काळा मसाला कोणता पण तुम्ही टाकू शकता। मिक्स करून घ्यायचं मस्त असं बघा, मिक्स करून घेतलेलं आहे। शक्यतो जेवढं होईल तेवढं मिक्स करायचं। जर तुम्हाला दही आवडत नसेल ना, तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल। आणि हे काय करायचं, आपल्याला एक अर्धा तासासाठी एका साईडला ठेवायचे। आता आपल्याला चिकन झाकून ठेवले, तर त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते बघा। एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे, गॅसवर मी भाजून घेतलेला आहे। कसा भाजायचा खूप रेसिपीमध्ये मी अपलोड केलेला आहे। अर्धी वाटी मी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे, ती पण असं भाजून घेतलेलं आहे जाळीवर। ह्याचे छोटे छोटे तुकडे करून पण तुम्ही तव्यामध्ये भाजू शकता, कांदा पण तसा भाजू शकता। 1 टोमॅटो घेतलेलं आहे, त्यातला अर्धच घेतलेलं आहे, ते पण मी असं भाजून घेतलेलं आहे जाळीवर। 2 हिरव्या मिरच्या पण मी भाजून घेतलेल्या आहेत। 1 गड्डी लसूण घेतलेला आहे। 1 इंच आलं घेतलेलं आहे, त्याचे पण असे पातळ तुकडे करून घेतलेलं आहे। आता ह्यात बघा मी साहित्य सगळं भाजून घेतलेलं आहे। ह्या चमच्याच्या मापाने धने 1 चमचा घेतलेला आहे। ह्या चमच्याच्या मापाने सफेद तेल अर्धा चमचा घेतलेला आहे। छोटा जो चमचा असतो ना, त्या चमच्याच्या मापाने अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा जिरं, असं हे पण मी ह्याच्यामध्ये भाजून घेतलेलं आहे। सगळं एकत्रच भाजलेलं आहे, एक भाजलं की त्याच्यामध्ये टाकून असं सगळं भाजून घेतलेलं। आता जर तुम्हाला बडीशेप आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल, जिरं पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता। म्हणजे हा चमचा आणि छोटा चमचा हे लक्षात ठेवायचं। आणि हे चांगलं भाजून घ्यायचं बघा, करपून द्यायचं ना, अशा पद्धतीनं खमंग असं भाजायचं, चव छान येते। आता तुम्हाला मी सांगते, जर तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यामध्ये गरम मसाला पण तुम्ही टाकू शकता। जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला ते साहित्य पण सांगेन। आता हे कसं माहिती आहे का, हे सगळं तुम्हाला 1.5 किलोसाठी साहित्य मी दाखवत आहे। आता हे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। तर मिक्सरला कसं बारीक करणार, हे पहिलं मी बारीक करणार आहे आणि त्याच्यातच हे बाकीचं साहित्य टाकून बारीक करून घेणार आहे। ह्याच्यामध्ये बघा कोथिंबीर घेतलेली आहे, ती पण मी देठासकट घेतलेली आहे, थोडीशी घेतलेली आहे, कारण आपण वरून पण टाकणार आहे। तर देठं घेतलेली जरूर घेत जावा तुम्ही हमेशा। मिक्सरला बघा एकदम बारीक करून घेतलेलं आहे, अशा पद्धतीत पेस्ट केलेली आहे। पाण्याचा वापर थोडासुद्धा केला नाही, तुम्हाला हवं असेल तर थोडंसं पाणी टाकू शकता। कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला 1 पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल, आणि गरम होऊन देऊया। तेल बघा गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकणारे 2 तेजपत्ते आणि त्याच्यावर टाकायचा एक छोट्या आकाराचा कांदा बघा, असा चॉपरला मी बारीक करून घेतलेला आहे। आपण एक जो कांदा होता ना मोठ्या आकाराचा, गॅसच्या जाळीवर भाजून घेतलेला, आणि छोटा आपल्याला काय करायचं तर हा कांदा चांगला भाजून घ्यायचा तेलामध्ये। कांदा बघा भाजलेला आहे, आपल्याला एकदम लाल भडक असा करायचा नाही, असा कलर आला की नाही की आपण ह्याच्यामध्ये जे मिक्सरला वाटण केलं होतं ना ते टाकून घेऊया। वाटण बघा मी सगळं टाकून घेतलेलं आहे। आता ह्यात काय करायचं, गॅस आहे मिडियमच, आणि एक 2 मिनटं एकसारखं परतून घ्यायचं। 2 मिनटं बघा एकसारखं मिडियम गॅसवर मी परतून घेतलेलं आहे, जेणेकरून हे जे आपला मसाला आहे ना ह्याला तेल सुटलं पाहिजे चांगलं, अशा पद्धतीमध्ये। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी हा चिकन मसाला, ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। मोठा 1 चमचा मी टाकलेला आहे, थोडंसं कमी जास्त टाकला तरी चालेल। आणि तुम्हाला जर गरम मसाला जर टाकायचा असेल का नाही, जसं खडा मसाला, कमेंट करा, मी तुम्हाला सांगेन की कोणता कोणता मसाला तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता। त्याला थोडंसं परतून घेते। गरम मसाला टाकल्यानंतर बघा मस्त असं मी परतून घेतलेलं आहे। वाटण रेसिपी पण मी पुष्कळ पहिला अपलोड केलेल्या आहेत बघा। आता आपण ह्याच्यामध्ये चिकन टाकून घेऊया। गॅस आपला मिडियमच आहे, आणि ह्याला आपल्याला काय करायचं, ह्या मसाल्यामध्ये एक 2 मिनटं परतून घ्यायच्या। 2 मिनटं बघा चिकन टाकल्यानंतर मस्त असं परतून घेतलेलं आहे मिडियम गॅसवर। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडंसं पाणी। हे आता आपण चिकन ठेवलं तर मसाला लावून, तर त्याच्यामध्ये मी कोमट पाणी घेतलेलं आहे, थंड पाणी नाही, कोमट पाणी घ्यायचं। आणि आता हे मिक्स करून घेते। पाणी टाकल्यानंतर बघा मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। पाणी जरी नाही टाकलं तरी पण चालू शकते, कारण चिकन आपण जेव्हा झाकून ठेवू का नाही हे असं, तेव्हा पाणी पुष्कळ सुटतं। आणि आता काय करायचं माहिती आहे का, मिडियम गॅस करायचं नाही, बारीक गॅसवर तुम्ही हे 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचं। कमीत कमी हे व्हायला ना 20 मिनटं लागतात, पण असं उघडून बघायचं थोड्या थोड्या वेळानं। जर तुमची कढई जर पातळ असेल तर खाली वगैरे लागल,
पण ह्याला पाणी सुटस्तवर का नाही एक 15 मिनटं तरी ह्याला झाकण ठेवायचे. पुष्कळ पाणी सुटतं, तुम्हाला मी 15 मिनटांना दाखवते. बारीक गॅसवर बघा मी 15 मिनटं ठेवलं होतं. एवढं पाणी बघा सुटलेलं आहे असं. आणि 15 ते 20 मिनटामध्ये तर हे चिकन होतंच. आता हे कसं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यावर झाकण ठेवू शकता, नाही तर असंच जरी ठेवलं तरी चालेल, कारण हे आता शिजेल मस्त. आपल्याला ग्रेव्हीवालं पाहिजे ना एकदम. हे बघा असं घट्ट होईल हे. आपल्याला हलकीशी ग्रेव्ही पाहिजे ह्याच्यामध्ये. तर आता मी काय झाकण ठेवणार नाही आहे. गॅस बारीकच आहे, गॅस बिलकुल वाढवायचा नाही, कारण जर तुमची कढई जर पातळ असेल तर मध्ये लागतं मग तसं. तर आता हे बारीक गॅसवर एक मी 10 मिनटं ठेवणार आहे. बारीक गॅसवर बघा मी परत 10 ते 15 मिनटं ठेवलं होतं. बघा मस्त असं झालेलं आहे लपथब एकदम. बघा असं थंड झालं तर अजून घट्ट होईल. एवढे म्हणजे पाहिजेच आपल्याला, लपथब तर पाहिजेच खाताना. म्हणजे ज्वारीची भाकरी, बाजरीच्या भाकरीवर मस्त असं लागेल. चपातीवर जर खाल्लं तर चालं. वरून टाकायची थोडीशी कोथिंबीर, कारण आपण वाटणमध्ये पण टाकलेली आहे. अशा पद्धतीत एकदम सोप्या पद्धतीमध्ये चिकन बनवून दाखवलेलं आहे. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.